मी सन्माननीय नितीनजी भगत साहेब यांना विनंती करेन की या स्पर्धेमध्ये सिद्धी करवले या ठिकाणावरून आलेले आमचे सहकारी कमेंटेटर मित्र योगेश मडवी सर, त्याचप्रमाणे आमचे गुणलेखक संदेश पाटील, मॅन फ्रॉम सिद्धी करवले, MCS चे स्कोरर ची परीक्षा ज्यांनी उत्तीर्ण केलेली आहे, ज्यांनी या स्पर्धेसाठी आपला अमूल्य वेळ दिला आणि या स्पर्धेला खरोखरच ज्यांच्या उपस्थितीने, ज्यांच्या मराठी आणि हिंदी आवाजाने प्रेक्षकांना प्रलोभित केला, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले, एक समालोचक आमचे योगेश मडवी, त्याचप्रमाणे स्कोरर आमचे संदेश पाटील सर, या दोन्ही यांचं या ठिकाणी या मंचावर या सरपंच चषक 2017च्या दुसऱ्या रजनीमध्ये त्यांचं या ठिकाणी स्वागत करून त्यांना सन्मानित केलं जातं। इंडिया क्रिकच्या माध्यमातून YouTube-वर या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण 188 देशामध्ये मित्र आपण पाहतो। कालची रजनी आपण पाहिली होती, 18,000 व्ह्यूअर्सने लाईक दिलं होतं। हा सामना, ही स्पर्धा लाईव्ह पाहिली होती। हीच तर ताकद आहे विश्वासजी भगत साहेब यांची, ज्यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा खेळली जाते। या स्पर्धेचे शिल्पकार या ठिकाणी आपण या स्पर्धेसाठी माजी सरपंच हरेश्वरजी भगत साहेब यांच्याकडून ज्या ट्रॉफीज प्रदान करण्यात आलेल्या आहेत, त्या ट्रॉफीज एका सुरक्षित ठिकाणी गावदेवी क्रिकेट संघ उसरली खुर्दचे स्वयंसेवक ट्रॉफीज पोहोचवत असताना, कारण आजच्या रजनीतला हा शेवटचा सामना, शेवटच्या दुसऱ्या फेरीच्या दुसऱ्या सामन्याची नांदी लागते। या ठिकाणी काळुंद्र क्रिकेट संघ टॉस ज्यांच्या बाजूने लागला होता आणि आकाश गिरी हुकमी एक्का काळुंद्र क्रिकेट संघाचा पहिलं षटक हाताळतो। यावेळेस मात्र टेक ऑफ करतो चेंडूला सागर मडवी। जर आपण पाहिलं तर या युवा मध्यम तेज गती गोलंदाजाची जेवढी प्रशंसा या ठिकाणी करायला तेवढी कमी ठरणार आहे, कारण खूप कमी कालावधीमध्ये एवढ्या मोठ्या स्पर्धांच्या मध्ये खेळतो आणि खेळत असताना जी संधी मिळते त्या संधीचं सोनं करताना आपण या खेळाडूला मागील वर्षापासून पाहतो। असं म्हटलं जातं की ज्याला संधी मिळाली जाते त्याला नशीबवान म्हटलं जातं आणि जो संधी निर्माण करतो त्याला बुद्धिमान म्हटलं जातं आणि आलेल्या संधीचं सोनं करतो त्याला विजेता म्हटलं जातं। आणि या ठिकाणी अतिशय अप्रतिम झेल घेण्याचा, कॅरी करण्याचा मौका होता। चेंडूवर येऊ शकला नाही, स्टेप आउट नक्कीच या ठिकाणी चेंडूवर येऊ शकला नाही, शेवटपर्यंत चेंडूवर नजर रोखू शकला नाही आणि जिवंत या ठिकाणी तो धाव फलकाकडे कटाक्ष जर आपण टाकला तर तब्बल दुसऱ्या चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर खातं उघडतं ते केगाव क्रिकेट संघाचं। विद्युत प्रकाश माफ करा, जसकार क्रिकेट संघाचा सुधीर तांडेलचा संघ असेल, थोडेसा मला वाटतं मध्यरात्री होऊन गेली असल्या कारणाने कुठेतरी रात्रीची धुंद नक्कीच आमच्यावर देखील थोडासा आपला प्रभाव पाडत असताना आणि अशा प्रकारची एक छोटीशी बाय मिस्टेक या ठिकाणी होत असता चुकीची दुरुस्ती करतो। या ठिकाणी जसकार क्रिकेट संघ खेळत असताना यावेळेस चेंडूला लॉफ केला, भिरकावून दिला होता, गोलंदाजाच्या डोक्यावरून सिंगलने स्ट्राईक रोटेट केली जाते। आकाश गिरी किती मोठं नाव आहे या टेनिस क्रिकेट मधलं काळुंद्र क्रिकेट संघ, अर्थात मंगळमूर्ती काळुंद्र क्रिकेट संघाची, ज्या क्रिकेट संघाची गोलंदाजीची धुरा आपल्या खांद्यावर सांभाळतो आणि योग्य न्याय देतो, विविध स्पर्धांच्या माध्यमातून गोलंदाजीचं सातत्य राखतो आणि प्रतिस्पर्धी संघावर चेंडूच्या साह्याने आक्रमण करण्यासाठी वाकबगार असणारा झेल हवेत कॅच असू शकते का, प्रयत्न केला होता, हुलकावणी दिली जाते, इशारा चौकार या ठिकाणी येतो। या चौकाराच्या मदतीनं धावफलकीला आकार येतो, धाव फलकावर एकूण आपण 6 धावा पाहू शकतो। या ठिकाणी आमचे स्कोरर महेंद्र पाटील आमच्याशी जुळलेले आहेत, कारण संदेश पाटील सिद्धी करवलेचे ज्यांनी या ठिकाणी प्रस्थान केलेलं आहे। आकाश गिरी आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होता, 8-10 पावलांचा ज्यांचा रनअप आहे, ओव्हर द विकेट अक्रॉस द लाईन, क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट अँड पॅड मध्ये चेंडू यष्टीरक्षकाला हुलकावणी देत, कुठंतरी तू मैमय होत। या ठिकाणी आपला क्रोध, आपला राग व्यक्त केला जातो आकाश गिरी याच्याकडून, कारण गॅदर करायचा होता यष्टीरक्षकाला चेंडू, शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चुकी करतो, खराब फेकी करतो, सिंगल येते, सिंगल
च्या मदतीने आपण 8 धावा धावफलकावर पाहतो. आकाश गिरी कुठेतरी क्षेत्ररक्षणाची साथ मिळत नाही. या दुसऱ्या फेरीच्या मोक्याच्या सामन्यामध्ये ओव्हर द विकेट अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन द पॅड होता का चेंडू, कारण चेंडू दिसत नाही आम्हाला देखील इथून. चेंडू जातो लेग बाईटच्या रूपाने सीमा पार. लेग बाईटच्या रूपाने 4 धावा येतात. 4 धावांच्या मदतीनं 12 धावा आपण स्कोर कार्ड वर पाहतो. आकाश गिरी नक्कीच गोलंदाजीचा एक हुकमी एक्का ट्रम्प कार्ड म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं काळुंद्र क्रिकेट संघाचा, ज्याच्या खात्यामध्ये 2 षटकं असतात आणि ही 2 षटकं खात्यातली टाकत असताना हातातल्या अस्त्रांचा वापर करतो आकाश गिरी. यावेळेस मात्र तीच अस्त्र त्याच्यावर उलटी होताना दिसतात, कारण एक चौकार लगावला होतो. तो जसकार क्रिकेट संघाच्या फलंदाजाने चौकार दाखवला होता. 12 धावांवर स्कोर स्थिर या ठिकाणी. टाइम सेट केलेले काळुंद्र क्रिकेट संघाच्या कर्णधाराने दक्षता घ्यायचे 25 मिनिटां. यावेळेस पुन्हा एकदा ब्लॉक होलचा वापर केला होता. बॅकची आतली कट इनर एज लागते. शॉर्ट हँड लेगला चेंडू अडवला जातो. पहिल्या षटकाची सांगता होते 13 ने या ठिकाणी धावसंख्येला आकार येतो, धावसंख्या फुलते आणि जो आकाश गिरी ज्याच्यावर बऱ्याच प्रमाणात काळुंद्र क्रिकेट संघाची भिस्त आहे तोच आकाश गिरी या ठिकाणी कुठेतरी थोडासा मागडा या ठिकाणी ठरताना दिसतो. कारण ग्रामीण क्रिकेटचा आपण विचार केला तर 10 पेक्षा जास्त धावा देणारा गोलंदाज हा नेहमीच मागडा गोलंदाज ठरू शकतो. तर सागर मांडवकर या ठिकाणी आमच्या सोबत जोडल्यात. आपण पाठीमागच्या सामन्याचा जर आपण विचार केला तर जास्कर आणि पेंदर या 2 संघांच्या दरम्यानमध्ये सामना जो झाला होता, ज्या सामन्यामध्ये आपण सुधीर तांडेल याला गोलंदाजी करताना पाहिलं तर पहिल्या 2 चेंडूवर सुधीर तांडेल आपली लाईन अँड लेंथ थोडीशी भटकताना पाहिला होता, चौकार षटकार आला होता. त्यानंतर मात्र 10 चेंडूवर ज्या प्रकारची अप्रतिम लाईन अँड लेंथ ठेवली होती, नक्कीच फलंदाजांवर पूर्ण वर्चस्व गाजवलं होतं. हाच तर टेनिसचा इंटरनॅशनल स्टार आणि एवढा मोठा दांडगा अनुभव होता. त्या अनुभवाचा वापर करताना या ठिकाणी आपण सुधीर तांडेलला पाहिलं होतं. यावरून एक संकेत येतं की काळुंद्र क्रिकेट संघासाठी देखील फलंदाजीचा प्रवास हा तेवढा सोपा असणार नाही. हे सुधीर तांडेलने पाठीमागच्या सामन्यात दाखवून दिलं होतं. शेकोटी विजवायची लगेचच, नाहीतर आमचे स्वयंसेवक आत्ताच्या आता त्या ठिकाणी पोहोचतील आणि ते पोहोचल्यानंतर होणाऱ्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी आपण सज्ज राहायचंय. सज्जड दम दिला जातो या ठिकाणावरून. शेकोटी आपण विजवायचे. वळूया आपण मैदानाकडे. 13 धावा आमचे स्वयंसेवक या ठिकाणावर आपल्या दिशेने वाटचाल करताना यावेळेस अक्रॉस द लाईन क्रॉस बॅटेड ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न चुकी करतो फलंदाज. यावेळेस आपण सतीश घरत याचा विचार केला तर चेंडूच्या लाईन मध्ये येत नाही, चेंडूची पिचिंग ओळखत नाही, चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला जातो. गोलंदाजाचा विचार केला, गुडल्यांवर चेंडूला डिलिव्हर केला जातो, अँगल बनवून चेंडूचा काटा बदलला जातो आणि चेंडू बॅट अँड पॅड मधून यष्टीरक्षकाच्या ग्लव्स मध्ये विसावत असताना यावेळेस सनी घरत पाठीमागच्या मॅच मध्ये 6-13चं समीकरण होतं. चांगली गोलंदाजी केली होती. आव्हान साबूत ठेवण्यासाठी, जिवंत ठेवण्यासाठी आक्रमक गोलंदाजी केली होती आणि कर्णधार परेश चिखलेकर आणि प्रवीण घरत यांनी सनी घरतवर विश्वास दाखवला आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी मोर्चावर या ठिकाणी लगावलाय सनी घरत याला. सनी घरत याचं गोलंदाजीचं अनालिसिस करायचं म्हटलं 2 चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवर खातं उघडलं जातं. दुसऱ्या षटकामध्ये एकूण 3 चेंडू, धाव मोजली आहे 1. अक्रॉस द लाईन स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. चेंडू फलंदाज जसा स्टेप आउट झाला, शफल झाला, तसं फलंदाजाने पिचिंग ओळखली आणि चेंडू थोडासा खूप टप्प्याचा पिच करतो.
नवीन फलंदाज भारत ठाकूर याला आपण पाहतो. पुन्हा एकदा शेकोटी पेटवली जाते. मित्र, विनंती आपल्याला की आपण शेकोटी विझवायची आहे, कारण आपल्या शेकोटीच्या मुळे मोठी दुर्घटना देखील या ठिकाणी होऊ शकतो. विद्युत मनोरे 8 या ठिकाणी उभारण्यात आलेले, इलेक्ट्रिसिटीचं त्याला सप्लाय देण्यात आलेले. कोणत्या प्रकारचे आपल्या कृत्यामुळे कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये. प्रेक्षक आमचे अतिशय सुजाण आहेत, सुज्ञ आहेत. आपली विनंती त्यांनी स्वीकारली आणि शेकोटी तिथल्या तिथं ती शेकोटी विझवण्यात आली. धन्यवाद देतो मित्र तुम्हाला, आमच्या विनंतीला आपण मान दिला. वळूया मैदानाकडे. चांगला सामना, बिग फाईट. जास्कर विपक्ष मंगळमूर्ती काळुंद्रे. अक्रॉस द लाईन स्टान्स पॉ फलंदाजाचा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न करतो. चेंडूच्या लाईन मध्ये येत नाही. ब्लँक स्ट्रोक खेळण्याचा, ऑफ स्टंपला चेंडू टाकला जातो, लाईन मध्ये येत नाही आणि रिझल्ट आपल्या समोर निर्धाव. सनी घरत अतिशय अप्रतिम ड्रीम स्पेल करतो या सामन्यामध्ये, कारण एक सफलता मिळवतो, एक धाव मोजतो. आणि ज्या 13 धावा आकाश गिरी याने मोजल्या होत्या त्या 13 धावांचा चोख प्रत्युत्तर देतो. कुठेतरी वाटत होतं मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या P1 मध्ये झस्कर क्रिकेट संघ वर्चस्व प्रस्थापित करतो काय, मात्र या वर्चस्वाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला जातो. दुसऱ्या षटकामध्ये एक सफलता मिळवत एक धाव मोजतो सनी घरत. दोन षटकांचा खेळ संपतो. 14 धावा स्कोर कार्डवर. 4 षटकांचा सामना या ठिकाणी आपण एन्जॉय करतो. सरपंच चषक 20-17 दुसरी रजनी, उरण आणि पनवेलचा लॉट आणि नक्कीच आजच्या या दिवसातील आजच्या रजनी मधील दुसऱ्या फेरीचा सामना पुन्हा एकदा उरण पनवेल मध्ये आपण पाहतो. काळुंद्रे विपक्ष जास्कर आणि आधीचा सामना आपण पाहिला होता तो उरण पनवेल मध्ये बाग तलोजे आणि केगावच्या मध्ये पुन्हा एकदा पनवेल क्रिकेट संघ बाग तलोजे वर्चस्व प्रस्थापित करून सुपर 8 मध्ये क्वालिफाय होतो. म्हणजेच या स्पर्धेचा जर आपण विचार केला सागर, तर 3 संघ पनवेलचे सुपर 8 मध्ये क्वालिफाय होताना या ठिकाणी आपण पाहतो. आणि खऱ्या अर्थाने कसब लागणार आहे की या ठिकाणी आपण जास्कर क्रिकेट संघाची, कारण 2 रजनींचा आपण विचार केला तर 4 संघ जर पनवेलचे क्वालिफाय या स्पर्धेमध्ये झाले तर पनवेलचं क्रिकेट किती ताकदवर होईल हे या ठिकाणी निर्भय आणि निर्विवाद या ठिकाणी स्पष्ट होईल. आव्हान आहे, हे आव्हान स्वीकारलंय जास्कर क्रिकेट संघाने. प्रवीण घरात गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो. धाव फलकावर 15 धावा स्थिर ओव्हर द विकेट. चांगला चेंडू यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅक अँड पॅड मधून चेंडू जातो. चेंडूच्या दिशेमध्ये फलंदाज येत नाही. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न केला जातो. लेग स्पिन टाकण्यामध्ये अतिशय मोठं महारत आहे या फलंदाजाला आणि त्याच लेग स्पिनचा वापर करतो आपले षटक प्रोग्रेसवर ठेवत असताना. अक्रॉस द लाईन, दॅट इज द ब्रँडेड फटका आणि टिपिकल भारत ठाकूर या फटक्याच्या माध्यमातून समोर येतो. टिपिकल भारत ठाकूर. किती क्षमता आहे या खेळाडूच्या मध्ये. जो खेळाडू बरीचशी मैदानं ज्याने गाजवलेले आहेत, पुन्हा एकदा मोक्याच्या क्षणी उपयुक्त खेळी करतो आणि धावसंख्येला आकार देण्यासाठी आपलं सिंहाचं योगदान या ठिकाणी देतो. बऱ्याच कालावधीपासून आपण पाहिलं होतं स्थिर होती धावसंख्या जवळपास 15 या धावसंख्येवर आणि 15 या धावसंख्येवरून 21 वर उसळी घेण्यासाठी षटकार लगावतो. यष्टी या ठिकाणी वाकवली जाते का? पंचांना प्रश्न या ठिकाणी. पंच, यष्टी वाकवली जाते. फलंदाज बाद. यष्टी या ठिकाणी वाकवली जाते. भारत ठाकूर या ठिकाणी बाद होऊन तंबूकडे परततो. भारत ठाकूर याचं जर आपण फलंदाजीचं पृथक्करण करायचं म्हटलं तर 5 चेंडूंचा सामना केला, 1 षटकार दाखवला आणि तंबूकडे आपल्या डगआउट मध्ये परत येत असताना 21 या धावसंख्येवर धावफलक स्थिर. नवीन फलंदाज यावेळेस विकेटकडे मार्गस्थ होत असताना प्रवीण घरत
अतिशय अप्रतिम गोलंदाजी, पाठीमागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, 47 धावांची बहारदार खेळी, अप्रतिम कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. क्रिकेटचं समीकरण आहे पकडा कॅच जिंका मॅच, आणि तेच समीकरण दाखवलं ज्या फलंदाजाने 27 धावांची बहारदार खेळी केली होती. काळुंद्रेच्या गोलंदाजीचा कर्दन काय ठरत होता त्याला माघारी परतावून लावलं, आणि यावेळेस मात्र सागर ठाकूर, आपली ओळख काय, हा ब्रँडेड टिपिकल फटका सागर ठाकूर आपल्या खेळीने साकारतो. षटकाराच्या मदतीनं धावफलक उसळी घेतो तो 27 या धावसंख्येवर. शेकोटी पुन्हा एकदा कोकण रेल्वेच्या ट्रॅकवर मला वाटतं पेटवली जाते, तर प्रेक्षकांना विनंती असेल की ट्रॅकच्या बाजूला जी शेकोटी पेटवली आहे ती शेकोटी आपण विझवायची आहे. शेकोटी आपण विझवायची आहे रेल्वे ट्रॅकच्या बाजूला. मित्रांनो, विनंती आपल्याला केली जाते की आपण शेकोटी विझवायची आहे. मध्यरात्रीचा काळ देखील उलटून गेलेला तिसरा प्रहर या ठिकाणी सुरू होतो, आणि तिसऱ्या प्रहरामध्ये आपण पाहिलं तर गुलाबी थंडी आपण अनुभवत असतो. मात्र या थंडीपासून आपला स्वतःचा बचाव करण्यासाठी शेकोटी असणं गरजेचं नाही. आपण गरम कपड्यांची व्यवस्था करून ही स्पर्धा पाहण्यासाठी यायचंय, जेणेकरून आपण आपल्या शरीराचा या गुलाबी थंडीपासून आपण बचाव करू शकू. तर मित्र, पुन्हा विनंती करतो मी ऍज अ कॉमेंटेटर आयोजकांच्या वतीनं की आपण शेकोटी भिजवायचे. चौथं षटक मार्गस्थ होतो भावेश घरत. ओव्हर द विकेट उसरली खुर्द. विलेज कडून पहिला चेंडू, फुलटॉस चेंडू, स्क्वेअर केला चेंडूला. अप्रतिम क्रॅकिंग स्क्वेअर कट या ठिकाणी पाहायला मिळतो. चौकाराच्या माध्यमातून धावसंख्येला आकार येतो 31 धावा. फलंदाज यावेळेस होता सतीश घरत, आणि सागर ठाकूर मोठी दारमदार असेल, मोठी जबाबदारी असेल, आणि या जबाबदारीला न्याय देताना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांना पाहतो, आक्रमकता दाखवतो. विकेटच्या चारी बाजूला चौफेर टोळेबाजी, प्रेक्षकांना एक वेगळा आनंद अपील केलं जातं. कुठेतरी साऊंड आला होता अशा प्रकारची शंका उत्पन्न झाली होती विकेट किपरच्या मनामध्ये, मात्र पंच हे अपील फेटाळून लावतात. कालच्या दिवसाच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं की विराट कोहलीने अशा प्रकारे वृत्तिमान 6 याच्यावर विश्वास दाखवून 2 रिव्ह्यू आपले बाद केले होते. या ठिकाणी फलंदाज बाद. आजच्या रजनी मधली 6वी मॅच, 6व्या मॅचचं पहिलं सत्र, आणि सकाळचे पहाटेचे सागर मांडवकर 3 वाजता या ठिकाणी जवळपास आज मला वाटतं कमीत कमी 3:45 होतील ही स्पर्धा संपण्यासाठी. तर उद्याच्या दिवसाचा जो लॉट असेल त्या लॉट मधील टीम्सना आमच्या आयोजकाने आजच कॉन्टॅक्ट केलेल्या 7 वाजता उद्या या स्पर्धेचा पहिला चेंडू पडेल अशी अपेक्षा आपण या ठिकाणी व्यक्त करतो. त्या प्रेक्षकांना मी धन्यवाद देतो की ज्याने आमच्या विनंतीला मान दिला आणि शेकोटी विझवली. पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता होते. धावफलक स्थिर, धावा अजून देखील 31 वरच आपण पाहतो. चौथं षटक प्रोग्रेसवर असताना गावदेवी क्रिकेट संघ ओसावली पुरस्कृत सरपंच चषक 2017 दुसरी रजनी, दुसऱ्या फेरीची दुसरी लढत. काळुंद्रे विपक्ष जास्कर 11 या 2 संघांच्या दरम्यान नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं या ठिकाणी पाहुणा क्रिकेट संघ जास्करला, आणि नक्कीच यजमानाने अतिशय तिखट मारा. यावेळेस यष्टी वाकवली जाते. फलंदाज यावेळेस होता प्रथमेश ठाकूर. बाद होणारा फलंदाज प्रथमेश ठाकूर. धावसंख्या स्थिर अजून देखील आपण पाहतो 31 या धावसंख्येवर, आणि आता मात्र सुधीर तांडेल आपण ज्यांना फलंदाजी करण्यासाठी मैदानावर मार्गस्थ होत असताना पाहतो, ज्यांची ओळख आहे गोलंदाजी करणं, आणि गोलंदाजी मध्ये लेफ्ट हँडर आउटस्विंगर बॉलर म्हणून ज्यांचा रायगड ग्रामीण टेनिसच नव्हे तर भारतीय टेनिस क्रिकेट मध्ये ज्यांचा दबदबा आहे, आज आपण या मैदानावर डावखुऱ्या हाताचा हा फलंदाज
किती योगदान देतो आपल्या संघासाठी हे पाहणं तेवढंच औत्सुक्याचं ठरणार आहे. कारण या षटकाचा शेवटचा चेंडू 31 धावा स्कोर कार्ड वर 31 + 1 32, 31 + 4 35 आणि 31 + 6 37. कोणतं टार्गेट या ठिकाणी काळुंद्रे संघाला देतो हा सगळ्यात मोठा उत्सुकतेचा विषय या ठिकाणी ठरणार आहे. सुधीर तांडेल क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना केली जाते. लेफ्ट हँड आणि राईट हँडचं कॉम्बिनेशन. क्षेत्ररक्षण सरकवलं जातं, मूव्ह केलं जातं, वेळेचा अपव्यय होतं. या ठिकाणी गोलंदाज भावेश घरत अप्रतिम गोलंदाजी. अक्रॉस द लाईन 6-31 + 0 फलंदाज बाद. 32 धावांचं लक्ष्य या ठिकाणी काळुंद्रे क्रिकेट संघाला 32 धावांचं लक्ष्य. प्रकारे करतो याचं धावतं वर्णन करण्यासाठी मायबोली मराठी मातृभाषेतून आमचे सहकारी कॉमेंटेटर नेरेगावचा बुलंद आवाज सागर मांडवकर मायक्रोफोनवर येतील. धन्यवाद. धन्यवाद नरेंद्र बगन सर. आपण वळूया सामन्याकडे. आजच्या रात्रीतील अंतिम सामना आपण पाहतोय जिथे सामन्याची आपण चर्चा केली. पहिल्या सत्राचं आपण पृथक्करण पाहिलं. ज्यांच्या वाट्याला प्रथम फलंदाजी आली होती त्या जसकर संघानं एकूण धावा जमवल्या 31 ऑन बोर्ड, 32 रन्स टू विन. 24 चेंडू आणि 32 धावांची गरज. सामना आपण पाहतोय प्रवीण घरतचा काळुंद्रे संघ एका बाजूला, रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेलचा जसकर संघ यांच्यामध्ये होणारे रंगणारे युद्ध. सुपर एट मध्ये जाण्याचं स्वप्न कुणाचं पूर्ण होणार? उस्मान पटेलनं सुपर एट मध्ये जाण्याचा प्रवास केला होता आणि त्यानंतर होणारा सामना आपण या वेळेला पाहतोय तो प्रवीण घरत आणि सामना रंगते सुधीर तांडेल. या दोन खेळाडूंमध्ये लागलेली रेस. कोणता संघ इथे प्रवेश करेल ते जसकर संघाचा संघनायक. चला आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या कारण घड्याळाची वेळ आपण पाहतोय 3:04 इथे झालेत. आपल्याला सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. 2 सलामीवीर आपण लगेच मैदानामध्ये जा जिथे सामन्याला इथे सुरुवात केली जाईल. तर जाऊया मैदानाकडे. 24 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल 32 धावेची. फलंदाजी करणारा संघ प्रवास पार करेल का? आजची रात्र आपण पाहिली गोलंदाजीला साथ देणारी खेळपट्टी. गोलंदाजीच्या जोरावर अनेक संघांना आपली दहशती निर्माण केल्या, फलंदाजांना नामोहरण केलं. असे अनेक चित्र आजच्या रात्रीमध्ये आपण सुद्धा पाहणार आहोत. जाऊया मैदानाकडे. यातून विजय होणारा संघ सुपर एट मध्ये प्रवेश करेल. कोण संघ असेल? का सुधीर तांडेल, रायगड एक्सप्रेस नावानं ओळखला जाणारा खेळाडू आणि त्यांच्या समोर काळुंद्रे संघाचा रॉस टेलर एक आक्रमक खेळाडू नावानं ओळखला जाणारा प्रवीण घरत मैदानावर. तर परेश चिखलेकर आणि प्रवीण घरत मैदानावर गेलाय. पराक्रम काय करतील? गोलंदाजीच्या जोरावर ज्या जसकर संघानं सामना जिंकला होता आणि आपण पाहिलं होतं जे सुधीर तांडेलनं विस्फोटक फलंदाजी केली होती आणि आवक नेरुलकरच्या पेंदर संघाला पराभूत केलं होतं आणि तो सुधीर तांडेल पुन्हा एकदा महत्वपूर्ण सामन्यामध्ये काय योगदान देईल आपल्या संघाला ही सुद्धा चर्चा या सामन्यामध्ये. तर जाऊया आपण मैदानाकडे. 3:06 दुसरा अंक अजून या सामन्याचे ते बाकी आहे. चेंडू फेकेल सुधीर तांडेल. समोर 32 धावांचा पल्ला. स्ट्रायकर एंडला फलंदाज परेश चिखलेकर. इज ऑन स्ट्राईक. तर पहिलं षटक, पहिला चेंडू स्पेल 1 संपल्यानंतर स्पेल 2 मध्ये आपण सुधीर तांडेलला पाहतोय. अंपायर सिग्नल इशारा येते आमच्याकडे. गेम ऑन.
पहिला चेंडू फेकेल दुसऱ्या अंकामध्ये गोलंदाज सुधीर तांडेलचा हा चेंडू. हा चेंडू कार्पेटच्या साहाय्यानं क्षेत्ररक्षक तिथे तैनात. मिस फील्ड इज देअर आणि याचा फायदा चेंडू सीमारेषेकडे. चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये रेस येथे लागली जाते आणि चेंडू शेवटच्या चेंडू सीमा पार 4 धावेसाठी. तर निश्चित आमचे डीजे मास्टर डीजे जितू यांना मात्र विश्रांती असेल. खूप सारी धून त्याने ऐकवली प्रेक्षकांना, मात्र त्यांना सुद्धा बंधन, प्रत्येक वेळेचं बंधन, त्याचे स्पर्धेचे नियम असतात, काही खेळाचे नियम असतात आणि आपण पाहिले असेल त्या डीजे मास्टर सुद्धा इथे शांत बसलेत. मैदानाकडे थेट आपण वळणार आहोत जिथे शेवटच्या क्षणी एक चौकार लगोला परेश चिखलेकरला एक संधी मिळाली. 32 धावांचा पल्ला पार करायचे काळुंद्रे संघाला. परेश चिखलेकर खेळण्यासाठी तयार. सुधीर तांडेलचा हा चेंडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये इथेल आपण पाहिल्याचा प्रयत्न सुरेख केला होता आणि परेश चिखलेकर फलंदाज मैदानावर. प्रवीण खरत या वेळेला स्ट्राईक रेंजला खेळण्यासाठी तयार. पल्ला पार करायचं 32. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहिली तर समोर रायगडचा रॉस टेलर म्हणून ज्याला ओळखलं जातं तो प्रवीण खरत फलंदाज मैदानावर. जेव्हा एसके ट्रॉफी होम्स जी स्पर्धा झाली होती आणि प्रवीण खरतच्या झंझावत खेळीनं मेगा फायनलचा प्रवास काळुंद्रे संघाने या स्पर्धेमध्ये केला होता. गोलंदाज तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट्स. हा चेंडू गॅप मध्ये ढकललाय. क्षेत्ररक्षक तैनात, कोणती चूक करत नाही आणि सहज सोप्या पद्धतीनं केलपट्टीचा पुरेपूर वापर केला जातोय. प्लॅनिंग केली जाते खेळाडूंकडून. डिफेन्स पद्धतीचं क्रिकेट आपल्याला परेश चिखलेकर आणि प्रवीण खरतच्या माध्यमातून इथे पाहायला मिळेल. डीप लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आपण पाहतो. डीप स्क्वेअर रेगला इनसाइड सर्कल आपण पाहिलं तर 9 फिल्डर्स इनसाइड सर्कल, रिमेनिंग 2 फिल्डर्स आउटसाइड सर्कल. सुधीर तांडेलचा हा चेंडू फलंदाज परेश. फुटवर्कचा वापर केला होता, शॉर्ट सिलेक्शन केलं होतं, चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही. डिफेन्स फॉरवर्ड पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडूला फक्त ढकलण्याचा प्रयत्न केला होता. फलंदाजामार्फत केलेला प्रयत्न इथे यशस्वी होते आणि सुधीर तांडेलची भेदकता, त्याची विभिन्नता गोलंदाज सिद्ध करतोय. अद्याप चेंडू फेकले 4 आणि फलंदाजांना शांत बसवण्याचं काम करतोय. हा चेंडू स्टायलिश फटका खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. परेश चिखलेकरला इथे शांत बसवलंय आणि या चेंडूवर कोणता अंक आपल्याला पाहायला मिळत नाही. 32 धावांचं उद्दिष्ट समोर असताना तो प्रवास इथून फलंदाजाकडून केला जातोय आणि तितका सुरेख प्रवास आपल्याला सुधीर तांडेल या खेळाडूंकडून पाहायला मिळेल. स्किट करत असताना क्षेत्ररक्षक सुद्धा आपण त्यांना मैदानावर पाहतोय. गोलंदाज तयार. सुधीर तांडेल परेश चिखलेकर साठी हा चेंडू. फॉरवर्ड डिफेन्स, नो मॅन स्टँड, वेगाने चेंडू ट्रॅव्हल होता आपण पाहिला असेल ऑन द राईज आणि चेंडू सीमा पार 4 धावा. तर पहिलं षटक मार्गस्थ असताना सुधीर तांडेलला शेवटच्या क्षणी थोडासा मार बसलाय. 32 धावांचा पल्ला समोर असताना परेश चिखलेकरची मादली केली, तुफानी केली आपण पाहतोय. आपण पाहिले असेल परेश चिखलेकरनं 2 चौकार लागवल्या. प्रवीण खरत मैदानावर 1 चेंडूचा सामना केलाय आणि 1 धावेचे योगदान. तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 10 म्हणजे अजूनही विजयासाठी 18 चेंडू आणि 22 धावेची गरज. तर येऊया आपण व्यासपीठाकडे. निश्चितच क्रिकेट पाहण्यासाठी 3 प्रकारचे प्रेक्षक येत असतात, हौशे, नवशे आणि गौशे. आणि नंदू भगत आम्हाला सांगत असताना ज्यांना खरी हौस आहे ते शेवटपर्यंत असतात. निश्चितच हौशे, नवशे, गौशे अनेक प्रकारचे प्रेक्षक. हौशे असतात ते जवळ असतात, गौशे असतात ते थोडे दूरवर असतात आणि नवशे असतात ते थोडे खूप लांब असतात. पीने वालों को मौका चाहिए, इस मैदान का कोना चाहिए. राम के युग में पीते थे दूध, कृष्ण के युग में पीते थे घी, लेकिन आज के कलयुग में पीते थे दारू, फुकट में मिली तो दबा दबा कर पी. जाऊया मैदानाकडे. रजनी 18 चेंडू आणि 22 धावेची गरज. गोलंदाज तयार. राकेश तांडेल लेफ्ट आर्म राऊंड विकेट. प्रवीण खरत साठी हा चेंडू ज्या विकेट साठी जाळं रचलं होतं आणि प्रवीण खरतचा झेल सोडला. एक विस्फोटक फलंदाचा झेल.
जेल सोडलाय का प्रवीण गरज एक वादली खेळी करून आपल्या संघाला सुपर मध्ये जाण्याचं स्वप्न पूर्ण करून देईल का? हा चेंडू पहा किती डिफेन्स पद्धतीने खेळलाय, शांत पद्धतीनं आणि खेळामध्ये विनम्रता दाखवली. ज्या क्रिकेटची महान देवता सचिन तेंडुलकरने 24 वर्ष क्रिकेटला दिलेली सेवा, खेळामधील तुमची संयमता, तुमची विनम्रता आणि याचं उदाहरण आक्रमक फलंदाज मैदानावर खेळतोय. 32 धावांचं लक्ष समोर असताना त्याला कसं पार करायचं, त्याचे 2 हात कसं करायचं, त्याचं सुरेख उदाहरण. निश्चित आपण परेश चिखलेकर पाहिलं असेल, कमी वयामध्ये जास्त प्रगती करणारा खेळाडू. प्रवीण गरज नंतर अतिशय वेगाने फलंदाजी करणारा कालुंद्री संघाचा फलंदाज मैदानावर. निश्चित कॅप शॉट, अतिशय वेगाने बॅट फिरवले, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, कोणती चूक करत नाही. जस्ट 1 रन दर, एका धावेनं स्कोर मूव्स ऑन. टोटल स्कोर आपण पाहतो एकूण धावसंख्या आहे 22. या धावसंख्येवर गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पल्ला पार करायचे एकूण 32. मात्र संघाची धावसंख्या ऍट दिस स्टेज आपण पाहिली तर 12. पहिल्या षटकामध्ये 10, दुसऱ्या षटकामध्ये राकेश पहिला चेंडू डॉट बॉल, दुसऱ्या चेंडूवर सिंगल आणि तिसऱ्या चेंडूवर सुद्धा सिंगल. 3 चेंडू फेकले, धावा दिल्या 2, पल्ला पार करायचे 32 आणि कालुंद्री संघाची एकूण धावसंख्या बिनबाद 12 या धावसंख्येवर. गोलंदाज तयार राकेश तांडेल, लेफ्ट आर्म राऊंड विकेट, शांतपणा दाखवलाय. निश्चितच त्याला माहितीये 2-3 चेंडू खराब चेंडूची प्रतीक्षा करा आणि त्या खराब चेंडूची कदाचित प्रवीण गरजकडून हा प्रयत्न केला जाईल. काही जेव्हा जेव्हा खराब चेंडू आपल्याला मिळेल तेव्हा मात्र चेंडू आपण मैदानाबाहेर ठोकू, हा प्रयत्न फलंदाजाकडून करण्याची व्यूहनीती मैदानात आणि ती रणनीती मैदानात इथे पाहायला मिळेल. डीप मिड विकेट क्षेत्ररक्षण आपण पाहतो, डीप लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला अशी व्यूहरचना, कारण समोर जो फलंदाज आहे प्रवीण गरज मैदानावर. गोलंदाज तयार असेल, एकूण धावसंख्या 12, पल्ला पारकीचे 32. गोलंदाज तयार राकेश तांडेल. चेंडूची प्रतीक्षा केली, चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न, अंपायर सिग्नल +1, एकूण +- कोड, तर एकूण धावसंख्या 13 या धावसंख्येवर. 32 धाव्यांचं लक्ष समोर असताना प्रेक्षक वर्ग अजूनही या मैदानावर सामन्याचा आनंद घेत असतात. सामना खूप मोठा आहे. रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेलचा संघ, तर एका बाजूला आपण रायगडचा आपण रॉस टेलर प्रवीण गरजचा संघ. 2 तुफानी संघामध्ये होणारी चुरशीची लढत. लेफ्ट आर्म राऊंड विकेट, अतिशय वेगाने चेंडू फेकलाय, ऑफ स्टंपवर चेंडू ठेवला होता. प्रवीण गरजनं ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचं कॉम्बिनेशन, इथे संपर्क होत नाही आणि या वेळेला आपण पाहतो डॉट बॉल. थोडासा दडपण, सी द प्रेशर, इथं थोडासा दबाव प्रवीण गरज त्या खेळाडूवर, तेवढीच कॉन्फिडन्स लेवल उंचवली असेल ती गोलंदाज राकेश तांडेल या गोलंदाजाच्या मार्फत. धावसंख्या ती एकूण 13 धावा. गोलंदाज तयार राकेश तांडेल, सामना करेल प्रवीण गरज साठी. हा चेंडू डीप लॉंग ऑफ, डीप लॉंग ऑन. हा चेंडू व्यूहरचना पाहिली, कॅप मध्ये ढकललाय, एक धाव पूर्ण, दुसरी धावेसाठी निघालेत आणि 2 धावा सुद्धा सोप्या पद्धतीने पूर्ण. धावा चोरण्याचं धारिष्ट, धावा घेण्याचं धाडस दाखवलंय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 10, दुसऱ्या षटकामध्ये राकेश तांडेलनं गोलंदाजी केली, धावा दिल्या 5. पहिल्या षटकामध्ये 10, दुसऱ्या षटकामध्ये 5, पल्ला पारकीचे 32. तर 12 चेंडूचं केले ते बाकी. चेंडू आणि धावांचं विनिंग प्रेडिक्शन, चेंडू आणि धावांचं गणित, मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आम्ही इथे पोहोचणार आहोत. तर 12 चेंडू आणि अजूनही विजयासाठी गरज असेल 17 धावेची गरज. 12 चेंडू आणि 17 धावेची गरज. आमचे मित्र सूरज भगत निश्चित एक कुमार आहेत, मात्र 2017 स्त्री होणार आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर आपण आनंद सुद्धा पाहणार आहोत. पण त्याच्या तयारीमध्ये सुद्धा ते आहेत. जाऊया आपण मैदानाकडे. राकेश तांडेलनं धावा दिल्या 5. निश्चित अनेक जण 2017 मध्ये स्त्री होणार आहेत. नंद्याला माहिती आपली मुक्तता झाली, आता वेळ तुमची आली. जाऊया मैदानाकडे. 12 चेंडूचा खेळ संपल्यानंतर धावसंख्येत एकूण 15 धावा. 2 षटक समाप्त झाल्यानंतर 15, 12 चेंडू आणि 17 धावेची गरज. मैदानाकडे थेट आपण वळणार आहोत. indiacrick.in या वेबसाईटच्या माध्यमातून त्यांची संपूर्ण टीम स्पर्धा यशस्वी होण्यासाठी कार्यरत आहे. लाईव्ह टेलिकास्ट अजूनही आपण पाहिलं तर 400 आमचे क्रिकेटचे रसिक जे लाईव्ह ही स्पर्धा घर बसल्या पाहताना. वेळ आपण पाहिली रम्य पाठ आपण इथे 3:16 होणार आहे आणि तरी सुद्धा ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह पाहिली जाते.
ऑन साइडला प्रहार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे तैनात, एक धाव फलंदाज पूर्ण करेल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकल्या. फलंदाजी करणाऱ्या काळुंद्रे संघाची धावसंख्या ती जशी जशी निर्धाव चेंडू सिंगल धावा येतील तेवढं चॅलेंज, तेवढं आव्हान वाढत जाईल. ते फलंदाजी करणाऱ्या प्रवीण गरेच्या संघावर सुधीर तांडेलला माहिती आहे, जर फलंदाजावर दडपण आलं आणि त्या दडपणाखाली गोलंदाजी कशी करावी याचं शिवधनुष्य, याचं तंत्र या गोलंदाजाला माहिती आहे आणि ते तंत्र कदाचित अवलंबन केला जाईल. प्रवीण साठी हा चेंडू पॉवरफुल सक्सेसफुल शॉट, गॉन 6 रन. या षटकारानं निश्चितच थोडस आपण बदल पाहायला मिळेल. धावसंख्या व्ह्यूअर्सना आपण पाहतोय. डीप लॉंग आपला गोलंदाज तयार. सागर घरचा चेंडू लेफ्ट आर्म ऑफ द विकेट. चेंडू यावेळेला आपण पाहतोय स्क्वेअर लेगला जीवाच्या आकांतानं तिथे प्रयत्न केला जाईल आणि तोपर्यंत फलंदाज 2 धावा पूर्ण करेल. येणारे चेंडू 9 आणि गरज असेल 8 धावेची गरज. सामना मात्र सोयीस्कर सोपा करून ठेवतो फलंदाज प्रवीण गरज. मैदानावर शेवटवर टळ टोकून बसलाय आणि निश्चितच बाईकवर आपलं लक्ष कदाचित केंद्रित केलं असेल या फलंदाजानं. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक तैनात. सुधीर तांडेलच्या संघाला काहीतरी करावं लागेल. निश्चितच कॉलिंग केलं नाही, संपर्क झाला नाही. धावा चोरण्यामध्ये मात्र परेश चिखलेकर आपली विनाकारण विकेट फेकली जाते. पल्ला पारकरचे 32, संघाची धावसंख्या यावेळेला आपण बघतो 25 आणि चेंडू आणि धावांचा आपण डिटेल्स पाहिली तर येणारे चेंडू 8 आणि 8 धावेची गरज. निश्चितच आमच्या समेत निश्चितच स्टुडिओ मधून लाईव्ह आहेत नंदू भगत, कारण माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत असेल. नंदू भगत, का माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो का? नंदू भगत आमच्याशी लाईव्ह आहे. थोडस जिओचा नेटवर्क असल्यामुळे आम्ही पोहोचू शकत नाही. निश्चित आम्ही पोहोचणार. धारेश्वर भगत साहेब सुद्धा सामन्याचा 8 चेंडू आणि 7 धावेची गरज. एकूण धावसंख्या गुणतालिकेवर 25 धावा, पल्ला पारकरचे 32. तर हरेश्वर भगत साहेब आमच्या समेत लाईव्ह आहे स्टुडिओ मध्ये बसून या स्पर्धेचा आनंद घेत असताना. हरेश्वर साहेब, समोर प्रवीण गरेचा संघ आहे, दोन्ही रायगडचे नामांकित संघ आहेत. आपल्याला काय वाटतं हा सामना कसा का शेवटच्या चेंडू पर्यंत होईल का? 8 चेंडू आणि 7 धावेची गरज. एकूण धावसंख्या 25. जोपर्यंत प्रवीण मैदानामध्ये तो मला तर काही चेंडू राखूनच हा सामना जिंकेल असं मला तरी वाटतंय. निश्चितच प्रवीणच्या खेळीवर सर्व प्रेक्षकांचा विश्वास मात्र मैदानावर आलाय. तो सनी घरात दोन्ही सख्खे बंधू मैदानावर आलेत विजयाच्या उद्देशानं. एकच प्रयत्न, एकच उद्देश, एकच प्रेरणा. आपला संघ पुढच्या सामन्यामध्ये कसा क्वालिफाय होईल तो प्रयत्न केला जाईल. सुधीर तांडेल संघाकडून आपण सागर मी सांगू इच्छितो, ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण व्हायला पाहिजे होतं त्या पद्धतीने क्षेत्ररक्षण झाले नाही. कारण गोलंदाजांनी अतिशय चांगली कामगिरी ते केली होती, परंतु तेवढं क्षेत्ररक्षकांनी त्यांना साथ दिली नाही. निश्चितच क्षेत्ररक्षकांच्या झालेल्या चुका कदाचित रिकव्हर करण्याची वेळ आली असेल. 7 चेंडू आणि 6 धावेची गरज. हा चेंडू यॉर्कर पद्धतीचा, अंपायरकडे अपील आणि पंचांचा इशारा. लेग बिफोर द विकेट आणि फलंदाज ज्या वेळेला बाद होतोय. फलंदाज निराश मनानं प्रवीण गरजच्या खेळीचा अंत. दरम्यान सागर, या सामन्याला पुन्हा एकदा रंगत निर्माण झाली आहे. प्रवीणच्या पल्ला पारकरचं 32. सामना बरोबरीमध्ये सुटला तर नाणेफेकीचा आधार हे या स्पर्धेचे नियम. मैदानाकडे आम्ही पुन्हा एकदा जाणार आहोत. 6 चेंडू आणि 6 धावा. फलंदाज गेलाय तो मैदानावर सनी घरत अजूनही मैदानावर आहे. नवीन फलंदाज आपण नरेंद्रला पाहणार आहोत. प्रवीण गरज इथे बाद होते. प्रवीणची खेळी आपण पाहिली. एक मोठा फटका दाखवला. एकूण चेंडूचा सामना केला 9.
योगदान दिलं आपल्या संघाला 12 या धावेचं आणि तो प्रवीण घरत पॅव्हलियन मध्ये परतला आहे. तर नवीन फलंदाज सनी घरत इज ऑन स्ट्राईक. 6 चेंडू मध्ये 6 धावा. हरेश्वर भगत साहेब सामन्याचा निकाल एका चेंडूवर. जर एका चेंडू मोठा फटका आला सामना सहज जिंकेल काळुंद्रे संघ. मात्र अशा दडपणामध्ये तो मोठा फटका येणं हे मात्र थोडंसं कठीण असेल. अतिशय डिफिकल्ट मॅच दोन्ही संघासाठी. सुधीर तांडेलचा संघ गोलंदाजी करत असताना कोणतं तंत्र कोणतं मार्गदर्शन सुधीर तांडेल आपल्या संघाच्या गोलंदाजानं करेल. हा चेंडू सीमा रेषेकडे फाईन लेगला वेगाने येतोय. प्रयत्न केला जातोय. निश्चितच या वेळेला आपण मध्ये 4 धावा आणि येणारे आता मात्र चेंडू 5 आणि जवळ जवळ आपला विजय निश्चितच. 5 चेंडू आणि गरज असेल विजयासाठी फक्त 2 धाव्याची गरज. नाणेफेकीच्या कमलावर तर 2 धावा निश्चित. नाणेफेकीच्या कमलावर फक्त विजयासाठी आपण पाहणार आहोत. तर निश्चित आमच्या स्टुडिओ मधून आमच्या समेत लाईव्ह आहेत मुकेश भगत असतील, त्यांच्याशी सुद्धा आम्ही इथे संपर्क साधणार आहोत. जो 5 चेंडू आणि गरज असेल विजयासाठी फक्त 2 धावा. तर निश्चितच मुकेश भगत यांच्याशी आम्ही संपर्क साधणार. उद्याच्या रात्रीमध्ये किती वाजता पहिला चेंडू पडेल? आईच्या किती वाजता इथे येतील आम्ही संपर्क साधतोय? 7:15 पहिला चेंडू पडणार. निश्चितच हेमंत भगत लिहून ठेवा. 7 वाजून निश्चितच प्रवीण घरतच्या संघानं सामना जिंकलाय आणि धडक मारल्या ती सुपर 8च्या सामन्यामध्ये दोन्ही संघांचे खूप खूप आभार. आजची रात्र इथे समाप्त होते आणि सामन्यातील हिरो मॅन ऑफ द मॅच 3:23 सामना जिंकला. जनरेटर ऑपरेटर आपण लाईट ऑफ करायचे, काही लाईट आपण इथे ऑन ठेवा आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय